नमस्कार. आपले घर जसे सकारात्मक, सुटसुटीत आणि व्यवस्थित असावे, त्यानंतर आपले घरातील वातावरण प्रसन्न राहते, त्याचप्रमाणे देवघर देखील अत्यंत महत्त्वाचा आपल्या घराचा भाग आहे. सर्वस्वच म्हणायला काहीही हरकत नाही. तर देवघर देखील आपले सुटसुटीत आणि व्यवस्थित असायला हवे. त्याचबरोबर देवघरामध्ये बाळकृष्णाच्या बाजूला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवली जाते. तर ते योग्य आहे की अयोग्य आहे? कोणत्या दिशेला ठेवावी? अन्नपूर्णेचे महत्त्व काय आहे? सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुमच्यासोबत काय काय घडते हे ऐकून तुम्हाला नक्की धक्का बसेल. तर आवर्जून तुमच्या देवघरामध्ये या मूर्त्या कशा असाव्यात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री अन्नपूर्णा देव्य नमः लिहायला अजिबात विसरू नका किंवा जय श्री कृष्ण हे देखील तुम्ही लिहू शकता. देवघरात बाळकृष्णाच्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ आणि कल्याणकारी मानले जाते. ही परंपरा सुख समृद्धी आणि अन्नाची कमतरता कधीही भासू नये यासाठी पाळली जाते. विशेषतः लग्नानंतर माहेरून ही मूर्ती सासरी आणली जाते. बाळकृष्णाची मूर्ती देखील आपण आणत असतो. अन्नपूर्णा माता ही पार्वतीचा अवतार मानली जाते आणि बाळकृष्णासोबत तिची पूजा केल्याने घरात गोकुळाप्रमाणेच आनंद समाधान नांदत असते अशी देखील मान्यता आहे. अन्नपूर्णा देवीला पोषण आणि आणि अन्नाची अधिष्ठात्री मानली जाते. अशी श्रद्धा आहे की ज्या घरात या देवीची मनापासून पूजा केली जाते तिथे कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेच्या उपासनेमुळे बनवलेल्या अन्नामध्ये सात्विकता येते. गृहिणी जेव्हा देवीचे स्मरण करून स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवत असते तेव्हा त्या अन्नाला विशेष चव आणि रुची प्राप्त होत असते, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य हे तृप्त होतात. तर अन्नपूर्णा देवीची तुम्हाला एक मी विशेष सेवा सांगणार आहे. म्हणजे घरातील जी अन्नपूर्णा आहे तिला देखील तुम्ही तितकेच महत्त्व द्या. जेव्हा ती अन्नपूर्णा स्वतः मनातून आनंदी असेल, खुश असेल आणि ज्या वेळेला ती स्वयंपाक बनवते त्यावेळेला नक्कीच तो स्वयंपाक सात्विक होत असतो. कारण घरातील अन्नपूर्णा देखील अन्नपूर्णा देवीप्रमाणेच महत्त्वाची मानली गेलेली आहे. त्यासोबतच घरातील स्त्रीने आवर्जून एक मंत्र म्हणायचा आहे, जो तुम्ही स्वयंपाक करताना किंवा स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी म्हणलात तरीही उत्तम ठरेल. तुम्ही हा मंत्र म्हणून काही दिवसच बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा चमत्कार पाहायला मिळेल. तुमच्या घरामध्ये जे रोगराई किंवा आरोग्य नेहमी सतत बिघडलेले असते किंवा मग तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता नेहमी भासत असेल तर तुम्हाला या मंत्राची प्रचिती लवकर बघायला मिळेल. या मंत्रामुळे तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य उत्तम राहील. त्यासोबतच घरामध्ये धनधान्य अन्न कधीही कमी पडणार नाही. अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात असणे खूप महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वयंपाक करताना गॅसजवळ तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थ भिक्षामदेही च मा पार्वती. स्वयंपाक करताना किंवा अन्न ग्रहण करण्यापूर्वी अन्नपूर्णा मातेचा हा मंत्र म्हणणे अत्यंत शुभ आहे. यामुळे अन्नात सात्विकता येते आणि घरामध्ये धान्याची बरकत राहते. सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी हा मंत्र आहे. हे अन्नपूर्णे माते, तू सदैव पूर्ण आहेस. तुझ्याकडे कशाचीही कमतरता नाही. तू भगवान शंकराची अत्यंत प्रिय अर्धांगिनी आहेस. हे पार्वती माता, मला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त व्हावे यासाठी भिक्षा दे म्हणजेच आशीर्वाद दे, असा या मंत्राचा अर्थ होत असतो. त्यामुळे हा मंत्र प्रत्येकाने म्हणायचा आहे. स्वयंपाक करताना हा मंत्र म्हणल्यास अन्नाची चव वाढते आणि आरोग्यदायी बनते. असे मानले जाते की या मंत्रामुळे घरामध्ये बरकत येते. गृहिणीने शांत चित्ताने आणि हा मंत्र म्हणल्याने घरातील वातावरण हे प्रसन्न राहत असते. तुमच्या स्वयंपाकघरात किंवा गॅस शेगडीच्या शेजारी किंवा भिंतीवर हा मंत्र तुम्ही लिहून ठेवला किंवा पाटी लावून ठेवली तरी चांगले आणि शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. तर तुम्ही आवर्जून अशा प्रकारे एखादा फोटो किंवा पाटी लावून ठेवायची आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात किंवा देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते. सकारात्मक वातावरण घरामध्ये प्राप्त होत असते. देवीच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते. घरामध्ये सुख शांती सौभाग्य प्राप्त होते. आपल्या संस्कृतीमध्ये लग्नानंतर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची काही ठिकाणी पद्धत आहे. त्याचा अर्थ असा आहे की त्या मुलीने अन्नपूर्णेप्रमाणेच आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करावे. तिच्या हातून कोणीही उपाशी राहू नये.
घरी अतिथी येवो किंवा घरातील सदस्य असो, सगळ्यांनी तिच्या हातचे जेवण खाऊन तृप्त व्हावे, अन्नपूर्णा देवीचे आशीर्वाद कायम तिच्यावर असावे, कुटुंबावर असावे, ह्या हेतू कारणाने मूर्ती दिली जाते. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही घरात एका लहान वाटीमध्ये तांदूळ भरून त्यावर ठेवणे अत्यंत फलदायी आणि शुभ मानले जाते. दर शुक्रवारी त्या वाटीतील तांदूळ बदलून पुन्हा जुने तांदूळ घरातील धान्य साठ्यात मिसळावे आणि किंवा पक्ष्यांना खाऊ घातले तरीही चालेल. तर तुम्हाला देवघरामध्ये जर तुम्ही जर मूर्ती ठेवलेली असेल तरी तांदूळातच ठेवायची आहे. देवघरात बाळकृष्णाच्या बाजूला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवल्यास काहीही हरकत नाही. किंबहुना अनेक घरामध्ये पूर्वापार परंपरेनुसार बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा माता यांची एकत्र पूजा केली जाते. अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरात किंवा स्वयंपाकघरात ठेवताना तुम्हाला काही नियम आवर्जून पाळायचे असतात. अन्नपूर्णा देवी ही माता पार्वतीचा अवतार मानली जाते. त्यामुळे तिला देवघरात महादेवाच्या पिंडीजवळ किंवा बाळकृष्णाच्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते. अन्नपूर्णा देवीची मूर्ती थेट जमिनीवर ठेवायची नाहीये. एका लहान वाटीत तांदूळ भरून त्यावर ठेवायचे आहे. यामुळे धनधान्याची कमतरता कधीही घरात राहत नाही. स्वयंपाकघरामध्ये ठेवायची असेल तर वास्तुशास्त्रानुसार ती आग्नेय दिशेला ठेवायची आहे. म्हणजेच तुम्हाला ही मूर्ती स्वयंपाकघरामध्ये ठेवायची असेल तर साऊथ ईस्टच्या मध्ये म्हणजे दक्षिण आणि पूर्वेच्या मधल्या कोपऱ्यात आग्नेय दिशेला ही ठेवायची आहे. जर आग्नेय दिशा उपलब्ध नसेल तर मग वायव्य दिशेला ठेवली तरीही चालेल. जागा स्वच्छ करून वायव्य दिशेला तुम्ही ठेवू शकता. रोजच्या पूजेच्या वेळी देवीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे. स्वयंपाकघरात बनवलेल्या अन्नाचा भाग नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करायचा आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. थोडक्यात सांगायचे तर तुम्ही आनंदाने बाळकृष्णाच्या शेजारी अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करू शकता. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि अन्नाची कमतरता कधीही भासत नाही. परंतु ती कोणत्या दिशेला ठेवावी, म्हणजेच ज्या ठिकाणी बाळकृष्ण ठेवलेला आहे त्याच्या उजव्या साईडला ठेवावी की डाव्या साईडला ठेवावी हे आपण बघूयात. देवघरात देवांची मांडणी करताना विशेष नियम पाळल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्नता राहते. शास्त्रानुसार मांडणीची अचूक पद्धत खूप महत्त्वाची आहे. देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे. पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. त्यानुसार देवाची पाठ ही पश्चिम किंवा दक्षिण भिंतीला लावून असावी. शक्यतो पूर्व पश्चिमच ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि ईशान्य दिशेला ठेवावे. देवघराच्या मध्यभागी आपण आपल्या कुलदेवतेचा म्हणजे कुलदेवी किंवा कुलदैवत इष्टदेवतेचा फोटो किंवा मग मूर्ती ठेवावी. गणपती हा अग्रपूजेचा मानकरी आहे. त्यामुळे त्याच्या उजव्या बाजूला किंवा प्रथम स्थानी गणपती बाप्पा ठेवावेत. गणपती बाप्पानंतर जर तुम्ही पंचायतन म्हणजे 5 प्रमुख देव पाळत असाल तर मध्यभागी मुख्य देव आणि आजूबाजूला इतर 4 देव जसे विष्णू, शिव, गणपती, सूर्य, देवी विशिष्ट क्रमाने मांडावीत. अन्नपूर्णा मातेचे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा नियम पाळायचा आहे. तर वरील सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदूळाने भरलेल्या लहान वाटीत ठेवावी. तर देवाच्या मूर्ती अंगठ्यापेक्षा जास्त मोठ्या नसाव्यात. एकाच देवाच्या 2 मूर्त्या किंवा 2 फोटो समोरासमोर किंवा शेजारी ठेवू नयेत. आणि ज्या मूर्त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या साधारण 2 ते 4 इंच चालतील. त्यासोबतच मूर्ती किंवा फोटो कुठेही खंडित किंवा भंगलेला असेल तर तो विसर्जित करायचा आहे. देवघरात दिवा नेहमी देवाच्या उजव्या हाताला ठेवावा, तुमच्या डाव्या बाजूला असावा. शंख नेहमी डाव्या बाजूला आणि घंटा उजव्या बाजूला असावी. ईशान्य कोपऱ्यात पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. देवांना कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. लाकडी चौरंग पाट किंवा कपड्यावर ठेवावा. जुनी निर्माल्य सुकलेली फुले ही दररोज सकाळी काढून टाकावीत. देवघरात पूर्वजांचे पितरांचे फोटो हे ठेवू नयेत. ते घराच्या दक्षिण भिंतीवर लावावेत. धार्मिक नियमानुसार देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही बाळकृष्णाच्या डाव्या बाजूला म्हणजे तुमच्या उजव्या हाताला ठेवणे अधिक योग्य मानले जाते. डावी बाजू वाम भाग शास्त्रानुसार देवी किंवा शक्तीचे स्थान हे देवाच्या डाव्या बाजूला असते. जसे की विठ्ठल रुक्माई किंवा शिव पार्वती. अन्नपूर्णा माता ही पार्वतीचे रूप असल्याने तिला डावीकडे स्थान दिलेले आहे. तुम्ही पूजा करताना तुमच्या समोरून पाहिल्यास बाळकृष्णाच्या डाव्या हाताला देवीची मूर्ती येत असते. तांदूळाच्या वाटीत तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती थेट पाटावर किंवा जमिनीवर ठेवायची नाही आहे. त्यासोबतच देवांचे तोंड शक्यतो पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच असावे, दक्षिण दिशेला नसावे. तुमच्या घरात विठ्ठल रुक्मिणी किंवा कुलदेवतेचा फोटो आहे का तर त्यावरून तुम्ही
अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवण्याची योग्य जागा निवडू शकता. तर तुमच्या घरात जर शिवलिंग असेल तर मग तुम्ही शिवलिंगाच्या डाव्या बाजूला ठेवा, जसे आपल्या उजव्या हाताला ठेवायचे आहे. जसे की विठ्ठल रुक्मिणी आणि शिवपार्वतीचे आहे त्याप्रमाणेच फोटोमध्ये बघून देखील तुम्ही ठेवू शकता. जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या साईडला ठेवायची आहे, कारण काही ठिकाणी बाळकृष्णाची देखील अन्नपूर्णेसोबत पूजा केली जाते. अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचे रूप आहे. बाळकृष्ण हे बाळरूप आपल्या घरामध्ये जर त्याची पूजा नियमित केली तर तुमचे घर हे गोकुळाने आनंदाने भरलेले असते. तुमच्या घराचे गोकुळ होत असते आणि लक्ष्मीचा देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो, कारण बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचे रूप आहे. तर साक्षात लक्ष्मीचे, त्याचबरोबर बाळकृष्णाचे म्हणजेच विष्णूचे आणि अन्नपूर्णेचे, त्याबरोबर शिवांचे देखील आशीर्वाद तुमच्या घरावर कायम टिकून राहतात. बाळकृष्णाच्या बाजूला या दिशेला ठेवल्यास तुमच्या घरामध्ये सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. बाळकृष्णाच्या डाव्या बाजूला म्हणजेच तुम्ही देवाकडे बघत असताना तुमच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा मातेची मूर्तीही ठेवावी. दिशेनुसार जर बाळकृष्णाचे तोंड पूर्वेकडे असेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्याच्या उत्तर दिशेला येईल. योग्य माहिती बऱ्याच ज्येष्ठांना माहिती असेल. तुमच्यातील काही जर ज्येष्ठ व्यक्ती हे व्हिडिओ बघत असतील तर नक्की योग्य आहे का सांगावी. माहिती आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.